नमस्कार, मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा. मित्रांनो, दरवर्षी आपण होळी हा सण साजरा करतो. आज आपण जाणून घेऊया या होळीची पौराणिक कथा. भागवत पुराणाने होलिका दहनाची गोष्ट सांगितली आहे. हिरण्यकश्यपू हा मूलस्थानचा म्हणजे आजच्या पाकिस्तानमधील मुलतानचा राजा. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की मला दिवसा किंवा रात्री, शस्त्राने किंवा अस्त्राने, घरात किंवा घराबाहेर, मानवाकडून किंवा प्राण्याकडून मृत्यू येऊ नये. ब्रह्माने तथास्तु म्हणताच हिरण्यकश्यपू स्वतःला अमर समजू लागला. त्याला कोणाचेच भय राहिले नाही, कोणाचाही धाक राहिला नाही. मन मानेल तसे वागू लागला. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र नारदाच्या आशीर्वादाने विष्णूची भक्ती करू लागला. विष्णूला वैरी मानणारा हिरण्यकश्यपू मात्र संतापला. त्याने प्रल्हादाला आधी समजावले, धाक दिला, भीती भरली, तरी प्रल्हाद नारायणाची भक्ती सोडेना. मग हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला ठार मारायचे ठरवले. त्याने अनेक प्रयत्न केले, पण प्रल्हाद सर्व हल्ल्यातून वाचला. शेवटी हिरण्यकश्यप राजाने आपली बहीण राजकुमारी होलिका हिच्यावर प्रल्हादाला मारायची जबाबदारी दिली. मी कधीच मरणार नाही असे समजणारा राजा श्रीमंतीने आणि सत्तेने उन्मत्त झाला होता. तशीच त्याची बहीण होलिका. या उन्मत्त कन्येला अग्नीपासून भय नसल्याने स्वतःच्या शक्तीचा गर्व होता. त्या धुंदीत राजकुमारी होलिकेने प्रल्हाद बाळाला मांडीवर बसून घेतले व अग्नीत प्रवेश केला. पण झाले उलटेच. विष्णू कृपेने दृष्ट होलिका मृत्यू पावली आणि प्रल्हाद मात्र वाचला. मित्रांनो, पुढे नरसिंह अवतार घेऊन विष्णूने दिवसा नाही, रात्री नाही अशा संध्यासमयी, घरात नाही, बाहेर नाही असे उंबरट्यावर, शस्त्र नाही, अस्त्र नाही अशा नखांनी, मानव नाही, प्राणी नाही अशा नरसिंह रूपात हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हादाने राजवाड्यात नरसिंहाचे मंदिर बांधले. या प्रल्हादपुरी मंदिराचे अवशेष आजही मुलतान येथे पाहायला मिळतात. फाळणीच्या पूर्वी या मंदिरात दरवर्षी मोठ्या आनंदाने होलिका उत्सव साजरा केला जात असे. होलिका उत्सवात दुष्ट वृत्तीच्या होलिकेबरोबरच मनातील दुष्ट प्रवृत्तीचे दहन करावे असा विचार असतो. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन केले जाते. त्या दिवशी देवपूजा करून देवी देवतांना त्यांच्या आवडीचे रंग लावले जातात. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या एका नवीन कथेत. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.